तुम्ही असं का करता सेमीला टीम गेले प्लेयर का काय पाहिजे तेच ना एवढे पक्षात गेले तर काय पेनल्टी ठरलेली मी देणार आहे पेनल्टी मॅचला करूया सुरुवात. जाऊया मॅचच्या दिशेनं. सेमीफायनल क्रमांक 1. चला मॅच लगेच सुरुवात करून द्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम. लगेच मॅचला सुरुवात करा. पहिला चेंडू लगेच मैदानामध्ये टाकून घ्यायचे. सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात होते. मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू पहिलीच विकेट मिळवली आहे. या मॅचला झाली आहे सुरुवात सेमीफायनल क्रमांक 1 ला. आणि जर पहिला चेंडू अगदी मैदानामध्ये पडलाय आणि दुसऱ्या बाजूला अगदी सिद्धिविनायक टीमचा 12वा खेळाडूही नाहीये. सो 2 धावांची पॅनल्टी देऊन मॅचला सुरुवात करतोय. थँक्यू सो मच. आणि मॅचला झाली आहे सुरुवात. धन्यवाद. व्यासपीठावरती आम्ही मनापासून स्वागत करतो सर्वाधिक आदरणीय अंकुशजी सुतार साहेब आज या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अगदी मीत देखील आज आलाय. मीत फायटर नावानं पीटीपीएल मध्ये टीम खेळली होती. मीत वेलकम. त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर SK म्युझिकलचे सर्व सर्वांनी आदरणीय सुनीलजी आळेकर साहेब ते देखील व्यासपीठावरती आहेत. भूमकर साहेब विनंती करेल कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आपणही व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर आम्ही सातारकर अर्थातच निष्ठावंत आणि आपण पाहिलं तर कट्टर शिवसैनिक सर्वांनी आदरणीय सुनीलजी वाडकर साहेब यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. समालोचकांसाठी यंदाच्या वर्षी सुनीलजी वाडकर साहेब यांनी आपण पाहिले तर आम्ही सातारकर या माध्यमातून प्रत्येक समालोचकाचं नाव कोरलेलं अगदी ब्रँडेड पेन ज्याच्यावरती छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. साताऱ्यामधील सर्व समालोचकांसाठी सुनीलजी वाडकर साहेब यंदाच्या वर्षी आपण पाहिलं ते गिफ्ट दिलं जात आहे. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व समालोचकांना त्यांनी दिलेलं गिफ्ट त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने क्रिकेटच्या वर्तुळात. क्रिकेटच्या पटलामध्ये जिथे पहिल्या चेंडूवर धर्मा पवार बॅक टू द गाउट. दुसरा चेंडू खेळतोय चिंतामणी. अप्रतिम असा फटका कॉपी बुक स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तोच फटका पाहायला मिळाला चिंतामणी निकम यांच्या बॅटमधून आणि चौकार आलाय. काय म्हणाल सर प्रेशर आहे का या मॅचचं? फायनलच्या जो जिंकणार तो फायनलमध्ये खेळणार. सन स्पोर्ट्स ऑलरेडी फायनलमध्ये जाऊन दाखल झाले. काय सांगताल सर? नक्कीच फायनलपेक्षा जास्त प्रेशर सेमीफायनलमध्ये असतो कारण की इथे चांगला खेळ केला तरच आपण फायनलमध्ये प्रवेश करणार आहोत आणि इथे तुम्हाला चांगला खेळ करावा लागणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ जागा बनवली होती. जोराने मारलाय फटका. शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जोखमेच्या जोरावरती ही एक धाव अगदी वेगाने पूर्ण केली आहे. चिंतामणी निकम होता. धाव घेतली जरूर. एक धाव आली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मुंबई पोलीस अमित वरे बॉन्ड. अनेक वर्ष पाहिलं तर क्रिकेटसाठी वाहून देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. घनसोली कॉलनी क्रिकेटमध्ये याचं नाव बॉन्ड पडलं तोच अमित वरे. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. अमित वरे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. शपल झाला होता. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. सरळ दिशेत फटका खेळलेत. फटका अप्रतिम. मिळतील धावा 6 षटकार. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. दोघांच्या प्रेमामध्ये तितकीच खेळपट्टी ही पडली आहे कारण की वातावरण आता शांत झाली आहे. आता हवा तुमच्या सोबतीला नाहीये. संघर्ष तुम्हालाच करावा लागणार आहे. हवा थांबली आहे. शांत वातावरण परंतु गोलंदाजी आणि फलंदाजी हल्ला बोल चालू आहे. आता ताकदीचा उपयोग. नजाकत बरोबर ताकद तितकीच वापरावी लागेल. षटकार तर जरूर झालाय. त्यानंतर समीकरण थोडंसं विचलित झालंय. 11च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. चला फास्ट खेळायचंय. गणेश दादा प्लीज.
धीम्या गतीचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता, थोडासा उशिरा खेळलेत. आणखीन एक डॉट बॉल. चुरस मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय ज्या बाजूने चांगला खेळ चालू आहे त्या डगआउट मधून अक्षरशः टाळ्या शिट्ट्यांचा आवाज येतोय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 1 चा. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर नाही देऊ शकले. शेवटचा चेंडू देखील निर्धाव येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे थांबलाय. 11 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. संघ अर्णव अभय स्पोर्ट्स. चला फास्ट खेळायचंय. गणेश दादा शिंदे. यस 4 षटकांची ही लढत आपल्या भेटीला आली आहे. सेमीफायनलचा महामुकाबला. जो जीतेगा वो आगे जाएगा, जो हारेगा वो घर पे जाएगा. म्हणजे 365 दिवस या स्पर्धेची त्याला वाट पाहावी लागेल. काय घडेल, कोण जिंकेल, कोण हारेल. दोन्ही संघ पाहिलं तर अनेक मातब्बर संघांना पाणी पाजा दूर चारत या ठिकाणापर्यंत पोहोचलेत. मात्र आता एक पाऊल दूर फायनलच्या महामुकाबल्यापासून 3 दिवसीय ही स्पर्धा आपण 3 दिवस झाला हा थरार पाहतोय, अनुभवतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026चा थरार 3 दिवस 20, 21, 22 असं 3 दिवस हा थरार आपण पाहतोय. आणि 3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता थोड्याच वेळात आपल्याला कळेल की कोणता संघ असेल जो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा दादा संघ म्हणजे चॅम्पियन संघ ठरेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज गणेश सुरेश शिंदे. स्क्वेअर कट केलाय, फटका अप्रतिम आहे. बॉल इथे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु नाही अडवू शकले. पहिल्याच बॉलवरती गणेश शिंदे यांचं चौकाराने स्वागत केलंय. चांगला स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा जरूर आल्यात. 15च्या घरामध्ये धावफलक. 15 धावा धावफलकावरती. चांगला धावफलक तुम्हाला 4 षटकांमध्ये जमवावा लागणार आहे. सेमीफायनलची ही मॅच आहे. सेमीफायनल मध्ये तुम्हाला एक सेफ स्कोरबोर्ड हा तुम्हाला उभा राहावाच लागणार आहे. वेग वाढवला, वेगावरती प्रहार केलाय. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतील परंतु नाही पोहोचू शकणार. लागोपाठचा दुसरा देखील चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार चौकार. पहिल्या 2 बॉलवरती फलंदाज आपले इरादे स्पष्ट करतोय. खांदे उंचावले, कॉन्फिडन्स वाढलाय, आत्मविश्वास द्विगुणी अवस्थेमध्ये पोहोचलाय. 19च्या घरामध्ये धावफलक. या मॅच मध्ये रंजकता निर्माण व्हायला हवी. एक महत्वाचा सन्मान घेतोय. अर्थातच या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये ज्यांची स्कोरची भूमिका बजावली अर्थातच महिनगावचे सुपुत्र आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटमधून बिलॉंग होणारे ओमकार मालुसरे यांचा सन्मान आम्ही विनंती करेल. विजयजी रेटरेकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे घेतला जातोय. थँक्यू सो मच ओमकार दादा मालुसरे. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा सन्मानाचा स्कोर सध्या मात्र केला जातोय. किरण फनसे देखील आज जोडला गेला. ओमकार मालुसरे महिन गावातून बिलॉंग होणारे आज आपण पाहिले तर वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी आज स्कोरची भूमिका त्यांनी बजावली आहे. क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेच्या आठवण भेट आणि त्याचबरोबर आपल्या मनापासून आभार व्यक्त केले जात आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. गणेश शिंदे पुन्हा एकदा सुरेखाचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चुकी होते. अशा मोक्याच्या सनी चुका होणं कितपत महागात ठरू शकतं. कारण पाहिलं तर मॅच क्रुशल आहे. जो जिंकणार तो पुढे जाणार आणि जिंकायचं आहे तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. 4 षटकांची लढत आहे. तब्बल पाहिलं तर 40 ते 45 धावा या ओव्हर या संपूर्ण मॅच मध्ये कराव्या लागतील. मात्र क्षेत्ररक्षण सुरेख केलं तर त्या रोखू शकतात. ऑनसाईडला फटका जरूर टोलवलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा होत आहेत फंबल आणि त्याच्या डोक्यावर मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जाते पुन्हा एकदा सीमारेषे पार. चौकार. धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 चा. गणेश शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती जागा बनवली होती. आडव्या बॅटने खेळलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. यष्टिरक्षकाच्या दिशेने फेकी केली. एकच सिंगल मिळाली शेवटच्या बॉल वरती. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय.
28च्या घरामध्ये 28 धावा. अर्णव अभय स्पोर्ट्स संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटक जाईल, कोणाला ओव्हर दिली जाईल. तिसरं षटक, 4 षटकांची लढत म्हटलं ना, 20 ओव्हरची मॅच असल्यानंतर 19 ओव्हर महत्वाची असते. 4 षटकांची लढत असल्यानंतर तिसरी ओव्हर महत्वाची असेल. कोणता गोलंदाज निवडतील, आपल्या भात्यातून काढतील तिसऱ्या षटकासाठी. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स, चला थोडंसं स्पीडअप करा. अजून देखील आपल्याला फायनलचा महामुकाबला खेळायचा आहे. कोण होईल चॅम्पियन पाहण्यासाठी आपण जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक मायबापांची गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. अप्रतिम अशी लीग आपण 3 दिवसीय ही स्पर्धा आपण पाहिलीत. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अनेक नामवंत समालोचकांची मांदी आपल्याला 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर बर्ड व्ह्यू हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला बर्ड व्ह्यू पाहायला मिळाला. ओमसाई MTCचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अक्षय शेठ म्हात्रे 81-82 काय अप्रतिम असं कॅमेरामॅन वर्क आपल्याला पाहायला मिळतं. ऑफिशियल ओमसाई MTCचे सर्व अक्षय शेठ म्हात्रे अगदी त्यांच्या माध्यमातून 3 दिवसीय स्पर्धा घर बसल्या देखील आपण क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आणि क्वांटिटीनुसार पाहिली. आता मात्र तिसरा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सोहम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोहम शेलार मानाई नगरचा वंडर बॉय. वेग भरपूर होता या बॉल वरती. दिशा खराब आहे, सोडून दिला. नॉन स्ट्रायकर सांगतात बाजूला सरक, आपल्याला नाही पडत फरक. 1 धावेचा फरक जरूर पडलाय रणवीर स्पोर्ट्सला. 1 ने धावफलक पुढे सरकला. 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. सुरुवात थोडीशी लडखडत होते सोहम शेलारची. अपकमिंग स्टार म्हणून ज्याची ख्याती आहे. मानाई नगर मधून बिलॉंग करत असताना अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सोहम शेलारला खेळताना आपण पाहिलंय. स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम फटका. चेंडू फरार झालाय एक्स्ट्रा कव्हरला. इथे जर का आपण पाहिलं तर चौकार आलाय. काय फटका सजवला. फलंदाज तिथे आपण पाहतोय चिंतामणी. कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. एक अनुभवी खेळाडू ज्या वेळेस एका नवोदित खेळाडूला अनुभव वाटतात, शेअर करतात, त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास दुधगुणी नक्कीच होतो. फटका अप्रतिमे जागेवरून खेचून मारलाय. बराच वेळ शांत होता परंतु जास्त वेळ शांत राहायला मी काय संत नाहीये. चिंतामणी निकमच्या बॅट मधून येतोय. पाहिलं तर आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत शिवाजी तो बॉस, आपल्या शुभ हस्ते विजय रेटरेकर, आपल्या सर्वांच्या उपस्थिती हा सन्मान केला जातोय. दिनेश मोरे श्री काळेश्वरी 11 या संघाचे आपण पाहिले तर ओनर आहेत आणि त्यांचा सन्मान
त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये श्री काळेश्वरी 11 ही खेळण्याची भरपूर इच्छा आहे या संघ मालकांची आणि जर आपण पाहिलं तर त्यांचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. हेच आपण पाहिलं तर प्रत्येक मान्यवरांचा सकाळपासून आपल्या व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळते. का असू नये, शिवादादा बॉस आणि सुरेख असा फटका इनसाइड आउट आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम असा खेचून मारलेला फटका चिंता पाहायला मिळतो आहे. आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आम्ही सातारकर अर्थातच निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक सर्वांनी आदरणीय सुनील दादा वाडकर साहेब आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान आम्ही घेणार आहोत. मी विनंती करेल सर्वांनी आदरणीय शिवा जाधव बॉस आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विनंती करेल आदरणीय सुनील दादा वाडकर साहेब आपण जरूर यावा, हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आम्ही सातारकर एक प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर समालोचकांसाठी एक स्पेशल गिफ्ट प्रत्येक वेळी दिलं जातं. यंदाच्या वर्षी आपण पाहिलं तर प्रत्येक समालोचकाचं नाव कोरलेलं पेन त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड प्रत्येक समालोचकाला दिला गेला. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. त्याचबरोबर SK म्युझिकलचे सर्वांनी सुनील भाऊ आळेकर साहेब विनंती करेल आपण या दादा आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत. PTPL ला त्यांचा संघ आपण प्रत्येक वर्षी खेळताना पाहतोय. त्यांचाही सन्मान आम्ही घेणार आहोत. थँक्यू सो मच. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. 47 धावसंख्येवर होत्या या चेंडूच्या आधी आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या धावसंख्येवर. आपण जर पाहिलं तर चिंतामणी निकम खेळतोय तब्बल 12 चेंडू आणि 40 धावांची खेळी चिंतामणी निकमच्या बॅटमधून येते. आपल्याला आमचे स्कोरर किरण फनसे सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की अप्रतिम अशी फलंदाजी सध्याच्या घडीला सर चालू आहे ती म्हणजेच चिंतामणी निकम. आमचे सन्माननीय अंकुशदादा सुतार साहेब अर्थातच यंदाच्या वर्षी PTPL मध्ये त्यांचा संघ आपण खेळताना पाहिला. त्यांचाही सन्मान शिवाजी बॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. अध्यक्ष यांच्या वतीने सर्व सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये घेतले जात आहेत. आज व्यासपीठावरती संपूर्ण व्यासपीठ आपण पाहिलं तर संपूर्ण मान्यवरांनी भरलेलं आहे. मात्र या सर्वांचा सन्मान करणं हेही कर्तव्य आहे. या सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवाजी बॉस विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी तब्बल 10,000 रुपये कॅश प्राइज देण्यात आलं आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी स्पर्धेला आपण पाहिलं तर महत्वाचं योगदान राहतं. अर्थातच भाईंदर पोलीस कार्यरत सर्वांनी आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अध्यक्ष आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेल आदरणीय सचिनजी मस्के पाटील साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार जरूर करावा. शेवटचा बॉल जागेवरून जागा बनवली होती. आहे क्षेत्ररक्षक डीपला. वोड फिल्डिंग परफॉर्मन्स. काय क्षेत्ररक्षण झालंय, काय अडवलंय. दोन्ही पाय हवेमध्ये होते त्यानंतर चेंडूला आतमध्ये फेकलं. प्रेक्षक सांगतायत, प्रेक्षक काहीतरी दर्शवतायत. हेच आम्ही पाहू, चेक करू, त्यानंतर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. प्रयत्न तर अप्रतिम होता परंतु सोहम शेलर महागडा राहिला या षटकामध्ये. येस आमचे थर्ड अंपायर रुपेश सावंत सर चेक करतील आणि आमच्यापर्यंत निर्णय देतील की आज सेफ आहे की षटकार आहे. चेक केलं जात आहे. धक धक दोन्ही टीमची धक वाढली आहे. मनापासून अधिक स्वागत शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी. अर्थातच जे आपण पाहिलं तर निकालाची परंपरा कायम ठेवणारी नवी मुंबईमधील नामांकित अकॅडमी. अर्थातच संस्थापक प्रशिक्षक सर्वांनी महेंद्र तुकाराम झुनगरे सर विनंती करेल आपण व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घ्यावा.
तुमचा निर्णय सांगा सर. पण बाहेरनं jump केली ना, लाईनच्या वरनं jump केली त्यांनी. इथनं उड्या मारायला काय? सर कॅमेऱ्यामध्ये बरोबर कॅप्चर झालेलं नाही कारण की मानवी अडथळा तिथे मध्ये आलाय. येस जे हिरव्या शर्टवर दादा बसलेत आपला निर्णय सांगा दादा. बाहेर जम्प बाहेर नाही गेली ना. येस येस पंच ज्या तिथं बाउंड्री रायडर आहेत त्यांनी निर्णय सांगितला आहे आणि येस षटकार दिला. या षटकारच्या नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आमचे किरण पंचे सर गुणलेखक आमच्यापर्यंत सांगतील. आज योद्धा अकॅडमीचे आपण पाहिले तर अर्थातच सर सन्माननीय अमोल सर देखील आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. योद्धा अकॅडमी अमोल सर विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. मी विनंती करेल शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमीचे संस्थापक प्रशिक्षक महेंद्र तुकाराम जुनगरे सर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही घेतोय. योद्धा अकॅडमी अर्थातच अमोल सर विनंती करेल आपण कृपया या. सत्तावन्न धावपलकावरती 3 षटकांच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर महागड षटक राहिलं सोहम शेलारचं आणि धावफलक अगदी एका मोठ्या आकड्यावरती पोचतोय. धावतोय धावफलक. प्रदीप दळवी TDS स्पोर्टचे सर्वे सर्वा. खोलव्या टप्प्याचा बॉल यॉर्कर होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा उपयोग केलाय. पहिलाच बॉल सांगून जातोय फलंदाजाला माझ्याकडे वेग किती आहे. त्या वेगावरती स्वार गोलंदाजी होत असताना पहिलाच चेंडू खोलवट टप्प्याचा सटीक यॉर्कर हाताळलाय. येस आपण जर पाहिलं तर गाव आहे शाहवाडी तालुक्यातून बिलॉंग करणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप दळवी TDS स्पोर्टचे सर्वे सर्वा प्रदीप दळवी हे पाहायला मिळतात. अप्रतिम अशी गोलंदाजी. चेक प्रदीपसाठी हॅट्रिक विकेट जर घेतली तर निलेश दादा पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइस. थँक्यू. फटका प्रतिमे शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला बॉल फ्लॅट अँड मॅक्झिमम यूज इट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे करतोय हवाई सफर. चेतन यांच्या माध्यमातून मनाला तल्लीन करणारं हे सुमधुर संगीत आपण ऐकलं. या षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 64 धावा. अमित वरे बॉन्ड अप्रतिम असा फटका. 4 धावा गली रिझन मध्ये हा फटका आलाय. चौकार आलाय. भरपूर चांगला स्ट्रोक. वरती उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामध्ये 68 धावा धावफलकावरती मोठा धावफलक इथे उभारला गेलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग राहिली आहे अर्णवाबाई स्पोर्ट्स संघाची. फुलटॉस बॉल होता. फ्लिक करायचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर लेग स्लिप तैनात होता. चांगलं अडवलं गेलं. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्धशतक ठोकणार का चिंतामणी. निक्कम 14 मध्ये 42 तो खेळतोय. सध्या त्याची बॅटिंग चालू आहे. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावांपासून थोडासा लांब आहे चिंतामणी निकम. हो जोरकस मारण्याचा प्रहार. बॅट अगदी गोफणी सारखी गरकन फिरली होती परंतु गोलंदाज सांगतोय मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बॅट फिरते की न फिरते तोपर्यंत बॉल प्रचंड वेगाने निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सध्या गणेश शिंदे आणि गोलंदाजामध्ये खेळ चालू आहे. शेवटचा बॉल टार्गेट होणार सेट. 59 धावा धावफलकावरती. धीम्या गतीचा बॉल होता. बरोबर बॅट वरती आलेला नाहीये. बॅटची बाहेरची कडा. क्षेत्ररक्षक तिथून धावतील. पॉइंट वरून फेकी करतील.
दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होतील बाद. टार्गेट इथे आम्ही सेट करतोय. टार्गेट सेट झालाय. तिसरीला बाद झालाय फलंदाज. 2 धावा शेवटच्या बॉलवरती. 71 धावा धावफलकावरती आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही इथे ऍड करतोय. एकूण 73 धावा धावफलकावरती आणि 74 धावेंचं टार्गेट इथून सेट झालंय. आता सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स संघाला बनवायच्या आहेत 74 धावा. चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24. 74 धावांचं लक्ष असेल. आपण जर पाहिलं तर 71 धावा केला, पॅनल्टीच्या 2 ऍड करून 73 धावा झाल्यात आणि 74 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स या संघासमोर. पाहिलं तर या संघाकडे देखील ताकद आहे, क्षमता आहे, नजाकत आहे, कारण मोठमोठे खेळाडू त्यांच्या संघामध्ये देखील आहेत. काय घडेल काय बिघडेल, पूर्वार्ध झालाय आत्ताशी, उत्तरार्ध काय घडले राहील. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अर्णवभाई स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. या स्पर्धेचा कटाक्ष नियमांचं पालन आपण करताना पाहायला मिळत आहे. 12वा खेळाडू नसल्यामुळे कुठेतरी कालच्या दिवसामध्ये पेनल्टी खाल्ली होती अर्णव अभय स्पोर्ट्सने. मात्र आता 2 धावांनी महत्त्वाच्या मॅचला 12वा खेळाडू टायमात न पोचल्यामुळे 2 धावाने पॅनलाइज केलंय ते म्हणजेच सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सला. म्हणजे ही आहे नियमांचं पालन करणारी, शिस्त पालन करणारी शिवादादा बॉसची माणसं आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि संपूर्ण त्यांची कमिटी. आपण शिस्तीचं पालन कसं केलं जाईल हे पाहिलं जातं. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण अजून आपल्याला फायनलचा महामुकाबला खेळायचा आहे आणि अंधार लवकर पडतो. त्यामुळेच की काय आपण लगेचच रक्षण लावून घ्या. 24 चेंडू आणि करायच्यात 74 धावा. नामुमकिन असं काही नाही आहे सर, कारण आपण पाहिलं तर या मैदानावर कोणताही धावसंख्या अशी आहे ना की चला टीम लगेच मैदानामध्ये दाखल होऊयात, कारण की आता वेळ थोडासा कमी आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं तर फायनल मॅच अजून खेळवायची आपल्याला. थोडासा स्पीडअप आपण कंटिन्यू ठेवा. टीमला विनंती करेल. चला लगेच नॉकआउट मॅचेस आणि नॉकआउट मॅचेसला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आम्ही सर्वांना सांगू इच्छितो, कारण की नॉकआउट मॅचेस जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून कंपल्सरी चेसिंग हा नियम बाय डिफॉल्ट आपण पाहिलं तर ऍड झालाय. सो नॉकआउट मॅचेस टॉप 6, टॉप 3, सेमीफायनल, फायनल सर्व नॉकआउट मॅचेस कंपल्सरी चेसिंग आहेत, लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. चला अर्णव अभय स्पोर्ट्स लगेच उतरा, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, मैदानाचा पूर्णपणे ताबा घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. पाटण तालुक्या क्रिकेट विश्वामधील अनेक खेळाडूंचा आयडॉल, अनेक खेळाडूंचा मार्गदर्शक गणेश सुरेश शिंदे सलामीसाठी आलेत. त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय खेळाडू निखिल जाधव. चॉईस आणि आयकॉनची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. निखिल जाधव खुल्या गटाची व्यावसायिक स्पर्धा देखील खेळतो. विक्रोलियन्स या संघामधून त्याचं नेतृत्व सातत्याने राहिलंय. परंतु तुम्ही किती मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळलात हे महत्वाचं तर आहेच, परंतु तुम्ही ज्या स्पर्धेमध्ये खेळताय त्या स्पर्धेला मोठं समजणं ही एक खरी खेळाडू वृत्ती असते. स्पर्धा कितीही छोटी असो, परंतु त्या स्पर्धेला एक मोठी स्पर्धा समजून आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे खेळाडू खेळ करतात त्यावेळेस प्रत्येक प्रेक्षकाची मन ते जिंकतात. आता दोन्ही तुल्यबल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडीसाठी आलेत, सलामीसाठी आलेत. 74 धावा तुम्हाला बनवायच्या आहे 24 बॉल मध्ये. येस, आपण जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये 71 झाल्या, 2 धावांची पॅनल्टी, 73 धावा आणि 74 धावांचं लक्ष्य कसं पार केलं जाईल. पूर्वार्ध झाला, उत्तरार्धामध्ये जाऊयात आपण. एका बाजूला पाहिलं तर अर्णव अभय स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स. 2 तुल्यबळ संघ, जो जिंकणार तो फायनलमध्ये भिडणार सन स्पोर्ट्स या संघाबरोबर. सन स्पोर्ट्स अप्रतिम अशी बॉलआउटमध्ये पाहायला मिळालं. दादू काय गोलंदाजी, सुशांत शिंदे उर्फ दादू, स्टंप काय अप्रतिम टिपला त्याने आणि फायनलमध्ये आपली जागा बनवली.
आता मात्र पाहूयात पूर्वार्धामध्ये सेमीफायनलचा पूर्वार्ध झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊयात. उत्तरार्धाच्या दिशेने वळूयात. क्रिकेटच्या वळतोयात क्रिकेटच्या पटलामध्ये वळूयात. जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर पूर्वार्धामध्ये 73 धावा केल्यात आणि 74 धावांचं लक्ष पाठलाग करण्यासाठी निखिल जाधव आणि दुसऱ्या बाजूला गणेश सुरेश शिंदे कोहिनूर पाटण. चला मॅच सुरू करायची दादा. आपल्याला वारंवार सांगण्यात येणार नाही, मॅच सुरू करायची आहे. प्रमोद गायकवाड अण्णा, आपण जर पाहिलं तर वाई विभागातील पसरणी गावाचा हा हिरा, पसरणी एक्सप्रेस म्हणून याची ओळख आहे. चला मॅच चालू करायची आहे. पहिलाच बॉल निखिल जाधव साठी क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. काय घडलंय आणि काय बिघडलंय. पहिल्याच बॉल वरती प्रत्येकाच्या कमरेवरती हात आले. कॅच किती महत्वाचा होता तो कॅच ड्रॉप झाला. कॅच सुटलीये की मॅच सुटलीये हे पाहणं आणि या शब्दावरती उभं राहणं हे देखील निखिल जाधवचं आता काम असणार आहे. पहिल्याच बॉल वरती झेल सुटलाय. कॅच ड्रॉप. गणेश सुरेश शिंदे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती दिशा दिली आहे. अलॉंग द ग्रास बॉल इथे ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला एकच सिंगल मिळेल. जोखीम उचलली जात नाहीये, रिस्क घेतली जात नाहीये. शांत खेळ सुरुवातीला, नंतर आग ओकणारी फलंदाजी. परंतु या सामन्यामध्ये असं करून चालणार नाहीये. 24च बॉल आहेत, 74चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉल पासून तुम्हाला अफलातून खेळी सादर करावी लागणार आहे. नक्की सर, आपण पाहिलं ना तर ओमसाई MTCच्या माध्यमातून TV स्क्रीनवर पाहू शकता. संपूर्ण मैदानाच्या बाजूला प्रेक्षक मायबाबांची गर्दी आहे आणि प्रत्येक प्रेक्षक मायबापाला या ठिकाणी आपण ओमसाई MTCच्या कॅमेरामध्ये पाहतोय. आणि पहा, जसा चौकार षटकार जाईल तसा मात्र डगआउटमधून, दोन्ही डगआउटमधून आवाज येतोय. विकेट गेल्यानंतर अर्णव अभय स्पोर्ट्सच्या डगआउटमधून आवाज येतोय, तर चौकार षटकार गेल्यानंतर सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सच्या डगआउटमधून आवाज येतोय. हा आवाज शेवटपर्यंत कोणत्या डगआउट मध्ये चालू राहील हे पाहणं देखील तितकंच रंजक असणार आहे. नुकताच निखिल जाधवच्या बॅट मधून स्टेटला षटकार आलाय. पहा, ती कॅच जखमेवर मीठ तोडणारा हा षटकार आला की काय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण निखिल जाधव सारख्या फलंदाजाचा तुम्ही कॅच सोडताय ना, आणि कुठेतरी फलंदाज क्षेत्ररक्षक विसरला की काय कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण ऐकूयात DJ चेतनच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. ड्रॉप झाला शॉट मिडला. तिथे चुकी झाली. प्रत्येकाचे हात कमरेवरती आले, कारण की प्रत्येकाला माहिती आहे हात जर का थांबला तर तो थांबणारा खेळाडू नाहीये. निखिल जाधव अगर रुकेगा तो वो ठोकेगा, वो झुकेगा नहीं. आणि ठोकले 2 बॉल वरती 2 षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकलाय 14च्या घरामध्ये. प्रमोद गायकवाड वरती हल्ले चढवले जात आहेत. सलगच्या 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले. 4 बॉलचा खेळ झालाय. 14च्या घरामध्ये धावफलक. येस सर, आपण आतापर्यंत पाहिलं तर प्रमोद गायकवाडने नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंतच्या मॅच मध्ये केली होती. संधी देखील निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकल्यानंतर निखिल जाधवची अप्रतिम अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. KSKचा हा हिरा, विक्रोली यांचा हा त्याचा व्यावसायिक संघ आणि त्या संघामधून अनेक वर्ष नेतृत्व करताना आपण पाहायला मिळतो. खुल्या गटामध्ये त्याची छाप तर आहे, मात्र गेल्या वर्षीच्या PTPL मध्ये देखील त्याच्या नावाचा डंका आपण पाहिला होता. भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. पूर्ण बॉलच्या पिचिंग पर्यंत जाऊन फटका खेळले, त्याच्यावरती 2 धावा मिळवल्या. 16च्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1चा. वेग भरपूर होता, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. शेवटच्याच बॉल वरती निखिल जाधवला चले जावचा इशारा केलाय. हे सेलिब्रेशन आपण पाहतोय, चुरस दाखवली जाते. म्हटलं होतं ना सर, विकेट गेल्यानंतर अर्णव अभय स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये टाळ्या शिट्ट्या वाजणार. चौकार षटकार गेल्यानंतर रणवीर स्पोर्ट्सच्या, सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सच्या डगआउट मध्ये टाळ्या शिट्ट्या वाजणार. सेलिब्रेशन आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले मध्ये चिंतामणी निकमचं अप्रतिम असं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. चले जावचा इशारा देताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला मोठी विकेट, मोठा मासा गळाला लावताना पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज शेवटच्या चेंडूवर नितीन फनाळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. खरे तर निखिलला थांबायचं होतं,
शेवटच्या बॉल पर्यंत त्याला गणेश शिंदेची साथ द्यायची होती, परंतु नाही देऊ शकला. अनेक तुल्यबळ खेळाडू प्रथम क्रमांकाच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती बाद होताना आम्ही स्वतः पाहिलेत आणि त्याच पद्धतीचं दृश्य याही सामन्यामध्ये बघायला मिळालं. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. संकेत वाडकर मागील सामन्यामध्ये भरपूर महागडं षटक ज्याने हाताळलं होतं, तरी सुद्धा संघाने, कॅप्टनने, संघ मालकाने विश्वास दाखवलाय. चॉईस खेळाडू आहे. नक्की सर, चॉईस खेळाडूची भूमिकामध्ये तो पाहायला मिळतो. अनेक फसलेले सामने त्याने हसवलेत. असा हा गोलंदाज संकेत वाडकर गोलंदाजी मार्कवर. आणि आपण जर पाहिलं तर पूर्वार्धामध्ये देखील शेवटच्या चेंडूवर विकेट गेली होती आणि उत्तरार्धामध्ये देखील पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विकेट गेली आहे. म्हणजे सामना जर पाहिला ना सर, 50-50 दोन्ही साईडला सामना झुकलाय आतापर्यंत आपण पाहतोय. म्हणजे दोलायमान अवस्थेत कधी तराजूचा काटा अभय अर्णव स्पोर्ट्सकडे, कधी सिद्धिविनायक स्पोर्ट्सकडे, असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही सामने तुल्यबळ सामने. जो जीतेगा वो सना स्पोर्ट्स के साथ भिडेगा, जो हारेगा वो 365 दिन ये वाट पाहायला लागेल. 365 दिवस या स्पर्धेची संपूर्ण वाट पाहायला लागेल. गणेश सुरेश शिंदे स्ट्राईकवर आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं होतं. सरळ दिशेत फटका खेळले क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाचा मासा गळ्याला लागला. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्टचा शार्क खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. गणेश शिंदे बॅक टू द डगआउट. आता कुठे संघ एकत्रित येतोय, एकमेकांच्या हातावरती टाळ्या वाजवतोय, पाठ थपथपतोय, कारण की त्यांना माहिती होतं हा खेळाडू किती महत्वाचा आहे. इसको पकड डाला तो मॅच झिंगाला. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज अमर यादव मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच कुठेतरी आता जवळजवळ 70% वर्चस्व मिळवलं का. मात्र जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल अजून आपण भाकीत करू शकत नाही. कारण पाहिलं ना, या आधीच्या मॅचमध्ये देखील टॉप 6च्या मॅचमध्ये टॉप 3 मध्ये जाण्यासाठी अशीच काहीतरी मॅच होती आणि तिथे मात्र सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सने अप्रतिम खेळ केला होता आणि चौनेश्वर 11 या संघावर 1 धावेने विजय मिळवला होता. म्हणून क्रिकेटमध्ये कोणती धावसंख्या डिफेंडेबल नाही आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 105 धावा देखील करून मॅच टाय झाली होती. मात्र आजच्या दिवसात तसं होणार नाही आहे, कारण कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हे नॉकआउट मुकाबल्याचे आपण धावतं विवरण आपण ऐकतोय. आपण धावतं पुढील चेंडूवर आपण पाहिलं तर संकेत वाडकर सामना करतील. अमर यादव पंचांकडे दाद मागितली आहे आणि पंचांनी सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली संकेत वाडकरला. त्यानंतर कुठेतरी फलंदाजाच्या शरीरापासून लांब ठेवलं या चेंडूला अमर यादव. धीम्या गतीच्या बॉलवरती अमर यादवचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचले, परंतु अडवू शकले नाही. बॅकअप वेगाने आलाय, तो देखील चकवा खातोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. एका प्रकारचं जीवनदान जणू काय मिळाले अमर यादवला. अगदी वेगाने धावला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करत होते, नाही अडवू शकले. चौकार आलाय. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. दोन्ही टीम्सना आम्ही विनंती करतो. चला फास्ट खेळा. लगेच क्षेत्ररक्षण बदलवतात, कारण की महत्वपूर्ण सामना आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. या सामन्यामध्ये एक चूक तुम्हाला विजयापासून दूर घेऊन जाऊ शकते. 21 धाबा धावपलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय ओव्हर नंबर 2 मध्ये. अमर यादवसाठी हा बॉल, बॅटची इनर एज, आतली कडा. धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. निधावाचा चेंडू आपण पाहिला तर 74 धावांचा पाठलाग करत असताना संकेत वाडकर सांगतोय क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होत नाही ना तोपर्यंत परिश्रम करत राहा. आणि संकेत वाडकर सांगतोय प्रेम तर मी क्रिकेटवर करतो आणि क्रिकेट खेळावर करतो. मला मागच्या मॅचमध्ये काय झालं हे माहीत नाही, मी विसरून गेलो. 0तून मी सुरुवात केली आणि आता माझा परफॉर्मन्स पहा असं सांगतोय. संघ मालकांना सांगतोय, खेळाडूंना सांगतोय. कुठेही आतापर्यंत मॅचमध्ये खांदे त्यांनी दळून दिले नाही आहेत आणि मॅचमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते संकेत वाडकर. तर समोरच्या बाजूला आपण पाहिलं तर नितीन पन्हाळे आणि त्याच्या जोडीला अमर यादव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. काय सांगाल सर या मॅच बद्दल? नितीन पन्हाळे यांना हिरो बनण्याचा चान्स आता
या मॅच मध्ये जरूर आहे. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेला, स्ट्रेट हिटला. प्रयत्न करत असताना स्वतःचा तोल नाही सांभाळू शकले, तोल बिघडला आणि समीकरण देखील बिघडलंय. 6 ने धावफलक पुढे सरकला आणि जाऊन पोचला 28च्या घरामध्ये. 28 धावा धावफलकावरती. या षटकाराने कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय, द्वितगुणीमध्ये झालाय. पाहिलं ना सर, आपण या मॅच मध्ये विचार केला तर अप्रतिम अशी दोलायमान अवस्थेत स्थिती चालली आहे. या षटकाराने नवे संजीवनी मिळाली होती, म्हणजे सिद्धिविनायक रणवीर स्पोर्टला नवे संजीवनी मिळाली आहे. नितीन पन्हाळे अप्रतिम फलंदाजी. संकेत वाडकर स्वतःवर विश्वास ठेवून पुढचा चेंडू हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या बाजूने आपण जर पाहिलं तर प्रेक्षक मायबापांची गर्दी आणि गर्दी का असू नये. ही आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026ची लोकप्रियता आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारू बाजूला पाहिलं तर लोकांना अक्षरशः बसायला जागा नाही आहे. प्रेक्षक मायबाप ही फायनल सेमीफायनलची मॅच अगदी पाहतायत की कोणता संघ जाईल, आमचा संघ जाईल की दुसरा संघ जाईल. कारण प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचे समर्थक मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळतात. आणि प्रेक्षक मायबापांना सांगतात की जी व्यक्ती पाण्याने आंघोळ करते ना ती कपडे बदलते, जी व्यक्ती परिश्रम करते, घामाने भिजते, ती इतिहास घडवते. कोणती टीम असेल जी घामाने भिजली आहे, सकाळची मेहनत संध्याकाळी कामाला येईल आणि इतिहास घडवेल. पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 45 धावांची अजून देखील गरज. पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे फटके कुणाच्या बॅटमध्ये येईल, कोण आघाडी घेईल, कोण मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करेल, येणारे 12 चेंडू सांगून जाईल की सना स्पोर्ट्स या संघाबरोबर कोणता संघ खेळेल, कोणता संघ भिडेल. 12 चेंडू 45 ची गरज. 12 मध्ये 45 करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती महत्वपूर्ण 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झालेत. आनंदा मगदुम जसे गोलंदाजासाठी आले तसे खेळपट्टीला त्यांनी नमन केलं, पाया पडले खेळपट्टीच्या आणि त्यानंतर सुरुवात करतील. आयकॉन खेळाडू या संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेतली आहे. संघाचे धागे दोरे त्यांना सांभाळायचे आहेत. हे महत्वपूर्ण 6 चेंडू असतील. 12 मध्ये करायचे आहेत 45. स्वतःवर विश्वास ठेवलाय आयकॉन खेळाडू आनंदा मगदुम. तर समोर नितीन पन्हाळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळाडू जरूर तैनात होता. एकच धाव सध्याच्या घडीला पाहायला मिळते. जीवनात सगळ्यात जास्त शक्तिशाली वस्तू काय असेल तर आपला विचार आहे, जी कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलण्याची क्षमता ठेवते. आणि ती क्षमता नितीन पन्हाळे आणि अमर यादव याला ठेवावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. संघाला जर फायनलचं तिकीट मिळवून द्यायचं आहे, आपल्या संघ मालकाला जर ही इलेक्ट्रिक बाईक मिळवून द्यायची आहे तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. पुढ्यामध्ये होता, थोडासा पुढे ठेवला होता, आक्रमणासाठी मोहित केलं अमर यादवला, परंतु चेंडू नाही समजला, सुरक्षित निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये या 4 चेंडूंमध्ये कमीत कमी तुम्हाला 3 मोठे फटके खेळावे लागणार आहेत. 3 षटकार तुम्हाला ठोकावे लागणार आहेत. अमर यादव स्ट्रायकेनवरती. आनंदा मगदुम यांचा हा बॉल फटका फसलाय. बॅटची टॉपेज लागलीये. खेळाडू इथून बाद होत आहेत, मैदानाच्या बाहेर जातील. अमर यादव बॅकवर्ड पॉइंटला शॉटला तिथे मात्र झेल पकडला गेला. आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू निराशा जर का आपण पाहिलं तर रणवीर स्पोर्ट्स या संघाच्या तंबूमध्ये सध्या पूर्णपणे निराशा आपल्याला दिसून येते. कारण सर अजून देखील मॅच संपलेली नाही. मी अजून हरलेलो नाही, कारण मनातून मी रनात अजून मी हरलेलो नाही असं सांगतायत सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सचे खेळाडू. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुवात चव्हाण आपल्याला पाहायला मिळतोय. 32 शिराळामधील मिस्टर 360 म्हणून या खेळाडूची ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला पाटणमधील नितीन पन्हाळे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज आनंदा मगदुम, शाहूवाडी तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू. आणि आयकॉन म्हणून अर्णव अथर्व या स्पोर्ट्समध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी आतापर्यंत आकडून ठेवलंय, जकडून ठेवलंय सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. सुहाससाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, नाही समजलेला. क्षेत्ररक्षक स्लिपला नाहीये, सरळ बॉल निघून गेला सीमा रेषेच्या पल्यार. धावा मिळतील 4. चौकार
34च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अजून मॅच दोन्ही बाजूने आहे. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल, प्रत्येक प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधून घेणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मैदानाच्या चौफेर बाजूला उभा संपूर्ण प्रेक्षक वर्ग, त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 मध्ये सेमी फायनलच्या सामन्यामध्ये आपण आहोत. महत्वपूर्ण सामना आहे. आखूट टप्प्याचा बॉल होता. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतील, लॉंग ऑफवरून आले तर प्रॉपर बॉलच्या खाली कॅचला जज केला आणि पकडली गेली कॅच. सुहास मैदानाच्या बाहेर निराश होऊन चाललाय. आणि पाहिलं तर दोन्ही संघ सांगतात उड़ान तो भरनी है, चाहे 1000 बार गिरना पडे, सपने पूरे करणे, चाहे दिन या रात एक करणं पडे. आणि दिन या रात एक करावी लागेल हा सामना जिंकायचा. तर आपण पाहिलं तर प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल. ती म्हणजे सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स या संघाला मॅच अजून संपलेली नाही, कारण मी अजून हरलेलो नाही असं सांगावं लागेल स्वतःला. आणि आता मात्र समीकरण असेल ते म्हणजेच 7 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. 7 चेंडू 40 ची गरज असताना षटकार ठोकलाय आणि मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण झालाय. आता मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण की करायच्या आहेत 6 चेंडू 34 धावा. 34 धावा आणि 6 चेंडू. सामना होणार का, रंगणार का, कधी तळ्यात तर कधी मळ्यात. विजयाचा हार कोणत्या संघाच्या गळ्यात हे पाहणं अजून बाकी आहे आणि ते पाहायला मजा येणार आहे. रंजक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. चुरशीचा सामना, काटाकीर लढत. येस, आपण जर पाहिलं तर कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा नॉकआउटच्या मुकाबल्याचा खेळ आपल्याला सांगितलंय. जे लढत असतात ते रडत नसतात आणि जे रडत असतात ते कधी लढत नसतात. मागे खेचणारे पाय ओढत असतात, पण गगन भरेरीचा वेळ असणारे जिद्द कधी सोडत नसतात. ते तर अखेरच्या श्वासापर्यंत पाय रोवून धडपडत असतात. आणि आपण जर पाहिलं तर टॉप 6 ची पहिली मॅच देखील सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सची अशीच झाली होती. तिथे 36 धावा पाहिजे होत्या 6 चेंडूमध्ये आणि 35 धावा केल्या होत्या. त्या म्हणजेच सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्सने आणि 1 धावेने विजय मिळवला होता. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स या संघाने अप्रतिम असा खेळ पाहिला होता. आता मात्र करायचे आहेत येणारे 6 चेंडू आणि करायचे आहेत 6-34 ची गरज. प्रदीप यांचा हा बॉल आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहेत. 1च धाव आली आहे. ज्यांनी 6 मध्ये 12 डिफेंड केले आहोत त्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये संघाला टॉप 3 मध्ये घेऊन आले आणि तेच गोलंदाज सेमी फायनल मध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये 6 आता 34 डिफेंड करायचे आहेत. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. 5 मध्ये आता बनवायचे आहेत 33. रोहितचा हा फटका, खोलवर टप्प्याचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. सामना कुठेतरी अडचणीमध्ये अडकलाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे इथून पुढे. चार मध्ये 29 करायचे आहेत. अकुटप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, चुकी झाली आहे. लेग स्लिप चुकी करतात. त्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकारासाठी गेलाय. 4 धावा आल्या इथून. चेतन, खऱ्या अर्थानं ज्यांची आतुरतेनं आपण वाट पाहत होतो या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट च्या पाठीशी असणारे आधारस्तंभ अर्थातच शिवाजी द बॉस यांच्या पाठीशी असलेलं व्यक्तिमत्व. सर्वेसर्वा आणि निहाल ग्रुपचे ओनर उद्योजक सन्माननीय अशोक सपकाळ साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. वेलकम दादा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवाजी द बॉस त्याच्या मागे ताकदीने उभा असणारं नाव
अर्थातच सर्वांनी आदरणीय उद्योजक अशोकदादा सपकाळ साहेब यांचा मी मनापासून स्वागत करतो. वेलकम. निहाल चॅम्पियन ट्रॉफीचे ओनर, निहाल चॅम्पियन ट्रॉफीचे सर्व आणि ओपन गट निहाल चॅम्पियन ट्रॉफी थोड समोर तुमच्यासाठी येते. त्या स्पर्धेचे म्हणलं तर आयोजक आदरणीय अशोकदादा सपकाळ साहेब, सजीवदादा सपकाळ साहेब यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांचं वेलकम, सुस्वागतम. सामन्यामध्ये आता पाहिलं तर फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. मात्र दबावाखाली चारित्र्य आणि धैर्याची अंतिम चाचणी म्हणजेच क्रिकेट असं त्याचं नाव आणि तेच क्रिकेट पाहायला मिळालं ते म्हणजेच अर्णव अभय स्पोर्ट्स या संघाकडून दबाव होता, दबाव तंत्र होतं, मात्र त्यातून निखरले बिखरले आणि फायनलचं तिकीट मात्र बुक करतील का आता. एक चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. एक बॉल मध्ये 25 करायचे आहेत. औपचारिकता कुठेतरी शिल्लक, एखादा मोठा चमत्कारच मॅच कुठेतरी फसवू शकतो. आणि असं आपण पाहिलं तर कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण अनेक संकटांची सामना करून मिळवला विजय हा इतिहास घडतो. आणि अनेक संकट कालच्या दिवसापासून भोगलीत ते म्हणजेच अर्णव अथर्व स्पोर्ट्सने. आणि आज मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2026 फायनलचं तिकीट बुक करण्यापासून एक पाऊल दूर. शेवटचा चेंडू, एक बॉल, 25 ची गरज. शेवटचा बॉल, इथे सामना संपलाय. फायनलचं तिकीट बुक केलंय. अर्णव अभय स्पोर्ट्स संघ फायनल मध्ये दाखल झालाय. तिथे त्यांना लढा द्यायचा आहे सन स्पोर्ट्स या संघाला. अभिनंदन. आणि भरपूर चांगला खेळ राहिला. सिद्धिविनायक रणवीर स्पोर्ट्स संघाचा देखील मेहनत थोडीशी कमी राहिली. नक्कीच जीवनात आलेल्या परिस्थितीचा जो संघर्ष करेल ना त्यालाच उद्याच सुख अनुभवायला मिळतं. संपूर्ण टीम या सन स्पोर्ट्स एका बाजूला आपण पाहिलं तर फायनल मध्ये दाखल झालाय. सिद्धिविनायक टीम, रणवीर टीम चांगली फाईट केली, हारला नाहीत, कमी पडलात, लक्षात ठेवा. मात्र तुमचा खेळ चांगला राहिला. आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण पाहिलं तर फायनल मध्ये दाखल होतीये. अर्थातच संघ अर्णव स्पोर्ट्स अभय 11 टीम फायनल मध्ये दाखल झाली आहे. चला संपूर्ण टीम आपण या लगेच थोडस स्पीडअप मध्ये या. संपूर्ण टीम इकडे या खेळपट्टी